रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोल्हापुरात धावत्या इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. कोल्हापूरहून पाचगाव-कंदलगाव मार्गावर जात असताना एका इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. खाद्यतेल व्यावसायिक विजय भुते हे आपल्या MH09 FX 9294 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बाईकवरून पाचगाव-कंदलगाव मार्गे प्रवास करत होते. यावेळी बाईकच्या बॅटरीमध्ये स्पार्किंग होऊन अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण मोटरसायकल जळून खाक झाली. विजय भुते यांनी सांगितले की प्रवासादरम्यान बाईक 3 वेळा अतिउष्ण होऊन बंद पडत होती. कंदलगावच्या चढावर गाडी पुन्हा गरम झाल्यानंतर बॅटरीतून स्पार्किंग सुरू झाले. धोका ओळखून त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून सुरक्षित अंतरावर गेली. काही क्षणातच बाईकचा भडका उडाला. सदर बाईक ओडिसी कंपनीची असून गेल्या काही वर्षांपासून या कंपनीची कोल्हापूरमधील वितरण व्यवस्था बंद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अशा दुर्घटनेनंतर ग्राहकांना कंपनीकडे दाद मागणे कठीण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती संबंधित कंपनी तसेच विमा कंपनीला देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विन टीव्ही मराठीसाठी कोल्हापूर पाचगाव येथून विजय पवार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.